काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान सोबत केली तेव्हा संजय राऊत आणि उभाटा गट गप्प होता। आता जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, त्यानंतर देखील संजय राऊत आणि उभाटा गट गप्प बसलाय, मूग गिळून गप्प आहेत। खरं तर आज संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आवाज उठवायला पाहिजे होता, जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करायला हवा होता। संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, परंतु संजय राऊत यांनी या प्रश्नावर बोलणं टाळलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं केला जातोय। मतांचं लांगुल चालन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य करतात। याआधी देखील औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते अशा पद्धतीची मुक्ताफळं जितेंद्र आव्हाड यांनी उधळली, त्याही वेळेला संजय राऊत मूग गिळून गप्प होते। आणि आता जितेंद्र आव्हाड यांनी भर विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं आणि याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी बोलणं टाळलं। संजय राऊत यांची दात खिळी बसली। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अशाच पद्धतीनं सहन करत औरंग्याचा उदो अफजल खानाचा उदो करण्याचं काम उभाटा गटाकडनं केलं जातंय। संजय राऊत मतांसाठी तुम्ही किती लांगुल चालन करणार याचं उत्तम उदाहरण आज बघायला मिळालं, परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे। तुम्ही कितीही लांगुल चालन केलं तर जितेंद्र आव्हाड असतील, संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, उभाटा गट असेल, यांना महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। गॅसच्या बाबतीत ऑपरेशन सक्सेसफुल आणि विरोधक डेथ अशा पद्धतीची अवस्था आहे। इराणमधून आपल्याकडे काल 3 जहाज आलेत, आज सकाळी एक जहाज पोहोचलंय। LPGचे पुरवठा सुरळीत करण्याचं काम केंद्र सरकारकडनं केलंय, राज्य सरकारकडनं केलं जातंय। काही ठिकाणी जाणीवपूर्वक काँग्रेसच्या, समाजवादी पार्टीच्या लोकांकडनं गॅसच्या टाक्या काळ्या बाजारात साठवण्याचं काम केलं होतं, त्यांचा गड उद्ध्वस्त करण्याचं काम देखील सुरू आहे। येत्या काही दिवसामध्ये बुकिंग पूर्णपणे सुरळीत होऊन लोकांना घरपोच गॅस मिळेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे ऑपरेशन सक्सेसफुल झाले आणि विरोधक मात्र डेथ झालेले आहेत। मुंबईत 40% रेस्टॉरंट बंद आहेत, सिलेंडरच्या रांगा EIने तयार केल्या का असा प्रश्न। मुंबईमध्ये घरगुती गॅस पुरवठा अतिशय सुरळीत आहे। ग्रामीण भागामध्ये थोडाफार परिणाम होतोय की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पुरवठा विस्कळीत झालाय, तो सुरळीत करण्याचा प्रयत्न येत्या काही दिवसांमधून केले जाईल। 25 दिवसाच्या गॅप नंतर बुकिंग केल्यानंतर निश्चितपणे सिलेंडर मिळते। उलट लोकांना काही ठिकाणी त्रास होतोय, परंतु लोकांना माहिती आहे की आखाती देशात युद्ध सुरू आहे, त्या युद्धाचा परिणाम म्हणून गॅस तुटवडा काही प्रमाणात आहे। परंतु सध्या महाविकास आघाडी गॅसवर आहे। महाविकास आघाडी गॅसवर असल्यामुळे त्यांना गॅस पुरवठा करणं जास्त गरजेचं आहे आणि आम्ही राजकीय गॅस त्यांना पुरवायला तयार आहोत। आपण बघितलंय की महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं संजय राऊत बोलतायत, इतर कुणीही महाविकास आघाडीमध्ये बोलायला तयार नाही। विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, जर का एवढा क्रायसिस होता तर सगळे आमदार विधानसभेत बोलले असते, परंतु जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे। लोक गॅस मिळेल यासाठी वाट बघतायत आणि निश्चितपणे सरकारकडनं गॅस पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु लोकांमध्ये पॅनिकता निर्माण झाली पाहिजे, अराजकता निर्माण झाली पाहिजे, यासाठी संजय राऊतांसारखे काही माणसं आगीत तेल ओतण्याचं काम करतायत। परंतु संजय राऊतांनी कितीही आगीत तेल ओतलं तरी ते त्यात यशस्वी होणार नाहीत। शाळातील पोषण आहार बंद झाला आहे, मंदिरांना देखील गॅस तुटवडा आहे, तर सरकारने या बाबतीत चुकीची माहिती दिली। खरं तर मंदिर संस्थान सरकारला पूर्णपणे सहकार्य करतायत।
काही ठिकाणी मंदिरांनी प्रसाद वितरणाची व्यवस्था कमी केलेली आहे, कारण अशा पद्धतीनं युद्धजन्य परिस्थितीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळणं आवश्यक आहे आणि त्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थान सरकारला पूर्णपणे मदत करतायत, परंतु संजय राऊत यांच्या त्यामुळे देखील पोटामध्ये दुखतंय. सर्वसामान्य नागरिक सरकारच्या पाठीशी, मोदीजींच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जगभरामध्ये त्याचा फटका बसला. अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. काही काही देशामध्ये 20-25% पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. भारत हा एकमेव देश आहे ज्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत. गॅस वितरणामध्ये थोडासा फटका बसलाय, परंतु तो देखील दुरुस्त करण्याचं काम सरकारकडनं केलं जात आहे. अनेक देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यात. संजय राऊत, तुमचं ज्या पाकिस्तानवर प्रेम आहे त्या पाकिस्तानमध्ये 350 रुपये लिटर डिझेल आणि पेट्रोलचा भाव झालाय, परंतु भारतामध्ये 1 रुपया देखील वाढला नाही. कारण हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व आहे, त्यांचं नेतृत्व आहे. 140 कोटी जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत. त्यामुळं आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. मराठवाडा व विदर्भात निधी वाटपात अन्याय होत आहे असं संजय राऊत. मराठवाडा आणि विदर्भावर सर्वाधिक अन्याय कधी झाला होता? तो काँग्रेसच्या काळात झाला होता. मराठवाडा विदर्भात सर्वाधिक अन्याय कधी झाला होता? तर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा मराठवाड्याला देखील दिली नव्हती, विदर्भाला ढुंकून देखील तुम्ही बघितलं नव्हतं. मराठवाडा आणि विदर्भाचे वैधानिक मंडळ गुंडाळून ठेवण्याचं काम उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केलं. आणि राहिला प्रश्न निधीच्या समान वाटपाचं, महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदाराला कवडीचाही निधी उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दिला नव्हता. संजय राऊत, तुम्हाला विस्मरण होत असेल तर मी आठवण करून देतो, 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना तुम्ही दमडी देखील दिली नव्हती. उलट आमच्या 12 आमदारांचं असंविधानिकपणे निलंबन करण्याचं काम तुमच्या सरकारनं केलं होतं. जनता हे विसरलेली नाही. विधानसभा अध्यक्ष राजकीय दृष्टीने काम करतात. विधानसभा व लोकसभा अध्यक्ष यांनी निष्पक्ष असावं असं संजय राऊत. विधानसभा आणि लोकसभेचे अध्यक्ष निश्चितपणे निष्पक्ष आहेत, परंतु संजय राऊत, तुम्हाला कावीळ झाली आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी देते, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भाजप दिसतंय. खरं तर विधानसभा अध्यक्षाचं निष्पक्षपणा काय होता हे महाविकास आघाडीच्या काळ बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं. मी मगाशीच उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीचे 12 आमदार विधानसभेतून भास्कर जाधव यांनी निलंबित केले होते, तेव्हा तुमचा निष्पक्ष कारभार कुठे गेला होता? भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना 1.5 वर्षासाठी महाविकास आघाडीनं निलंबित केलं होतं, कारण नसताना निलंबित केलं होतं. तेव्हा संजय राऊत, तुम्हाला निपक्षपणा आठवला नव्हता का? तेव्हा तुमची दातखिळी का बसली होती? शिंदेच्या दौऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की त्यांचं हायकमांड अमितजी शहा हे दिल्लीत आहेत म्हणून त्यांच्या दौऱ्याचा आक्षेप नाही. एकनाथजी शिंदे असतील, सुनेत्राताई पवार असतील, ह्या त्यांचा पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत आणि समर्थ आहेत. उलट उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत हे उभाटा गट चालवण्यासाठी सक्षम नाहीत, म्हणून अधूनमधून सिल्वरओकची धुनी भांडी करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातोय. आणि आता नवा गुलाम किंवा नव्या ठिकाणी गुलामगिरी करण्याचा प्रयत्न दिल्लीमध्ये जाऊन केला जातोय. सोनिया गांधी यांची बेनामी शाखा म्हणजे उभाटा गट आहे. राहुल गांधी यांची उपशाखा म्हणजे उभाटा गट आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींची गुलामगिरी करण्यामध्ये ज्यांना धन्यता वाटते त्यांनी एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्यावर टीका करू नये. खरं तर गेल्या काही दिवसांपासून उभाटा गट ही सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर चालणारा गट झालाय.
राहुल गांधी सांगतील तोच अजेंडा पुढे चालवण्याचं काम संजय राऊत यांच्यामार्फत केला जातोय. त्यामुळं खऱ्या अर्थानं उभाटा गट हे सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची बेनामी शाखा झाली आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं पूर्त ओळखलंय. त्यामुळंच तुम्हाला घरी बसवण्याचं आवडतं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.